विषय गाजला त्रिभाषा धोरणासंदर्भातला आणि त्याच्या प्रतीची होळी करण्यात आली असे वेगवेगळे विषय गाजले। त्याचबरोबर एक विषय गाजला तो भरत गोगावलेंनी केलेलं वक्तव्य। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्यावर थेट आरोप केला आणि खळबळच उडवून दिली। नारायण राणे एवढ्या उंचीवर काही सहजासहजी गेलेले नाहीत। त्याकरता त्यांनी अनेक भानगडी केलेल्या आहेत, मर्डर केलेले आहेत, केसेस अंगावर घेतलेले आहेत असं गोगावले म्हणाले। गोगावलेंच्या या वक्तव्यावरून नवा वाद पेटला। सिंधुदुर्गात राणेंनी अनेक भानगडी केल्या, अनेक केसेस झाल्या, मर्डर झाले। भरत गोगावलेच्या वक्तव्यानं नवा वाद। गोगावलेंचं ज्ञान वाढवू नितेश राणेंचा पलटवार। महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले हे वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात। रायगडमधील पालकमंत्रीपद मिळवण्यासाठी ते अजूनही प्रयत्नशील आहेत। पालकमंत्री पदासाठी त्यांनी अघोरी पूजा केली होती असे आरोप झालेत। हा वाद शांत होण्यापूर्वीच गोगावलेंनी माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबाबत खळबळजनक वक्तव्य केलंय। नारायण राणे एवढ्या उंचीवर सहजासहजी गेलेले नाहीत असे सांगतानाच गोगावले काय म्हणाले पाहूयात। नारायण राणे साहेब एवढ्या उंचीवरती जाण्यासाठी सहजासहजी नाही मिळालं। अंगावर केसी घेतला, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केल्या, मर्डर सगळं झालं। हे काय कोणी वेगळं कोणी सांगायची आवश्यकता नाही। देवीला सांगत ना आम्ही भानगडी करा, आपल्याला जोडून चालायचं, पण त्यांच्या पण काही मंडळी थोडं आम्हाला पण जोडून घ्यायला पाहिजे, हा आमचा सल्ला, बाकी काय नाही। सिंधुदुर्गातील एका मेळाव्यात गोगावलेंनी हे वक्तव्य केलंय। विशेष म्हणजे यावेळी नारायण राणेंचे पुत्र आणि आमदार निलेश राणे मंचावर उपस्थित होते। निलेश राणेंच्या रूपानं सिंधुदुर्गात शिवसेनेला ताकद मिळाल्याचंही गोगावले म्हणाले। केसरकर भानगडी करणारे नाही, त्यामुळे अडचण होते, मात्र निलेश राणे जशास तसं उत्तर देणारे आहेत असं वक्तव्य गोगावलेंनी केलंय। सिंधुदुर्गाचं वातावरण हे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय, परंतु आज आम्हाला ताकद मिळालेली आहे ती निलेश राणेंच्या रूपाने। कारण जी काय अडचण होती तर आमचे केसरकर साहेब भानगडी करणारे नाही, मारामारी करणारे नाही, जशाच तसं उत्तर देणार आहे ना। म्हणजे शिवसैनिकांनी भानगड केली ना तर शिवसैनिक होऊ शकत नाही। गोगावलेंच्या या वक्तव्यानंतर निलेश राणेंची प्रतिक्रिया तर समोर आलेली नाही, पण नितेश राणे काय म्हणाले पाहूयात। आदरणीय राणे साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत। असा कुठलाही पोलीस रेकॉर्ड त्यांच्या मर्डर केसचा नाही, कुठलाच पोलीस रेकॉर्ड नाही। कदाचित गोगावलेजींना पूर्ण माहिती नसेल। आज भेटल्यानंतर मी त्यांच्या थोडा ज्ञानाची भर टाकेन, जेणेकरून त्यांना कळेल की ते जे बोलत होते ते चुकीचे आहे। गोगावलेंच्या या वक्तव्यावर राजकीय विश्वातून काय प्रतिक्रिया आल्यात पाहूयात। पण हे मंत्री प्रधानमंत्र्यांच्या बाजूला बसू शकतात खून करून, म्हणजे प्रधानमंत्र्यांच्या सुरक्षेला देखील किती मोठा धोका ह्यांनी निर्माण केला हा विचार करा। बाकी आता खाकीत रुमाल नाही म्हणून मी जास्त बोलू नाही शकत। किती मर्डरी केल्या, मर्डर म्हणजे एक होतो, मर्डरी म्हणजे अधिक। या केसी आणि मर्डरी याच्याबद्दल जर काय अधिकची माहिती असेल तर मला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे, या मर्डरीबद्दल आणि या केसीबद्दल आपण अधिकची माहिती माननीय गोगावले साहेबांकडनं घ्यावी आणि महाराष्ट्राला पुढील ज्ञान द्यावे। अत्यंत अशा प्रकारचं वक्तव्य असेल तर ते दुर्दैवी आहे। यातनं एक वाईट संदेश लोकांमध्ये जाईल की त्या ठिकाणी गुन्हेगार, मर्डर करणारी लोक पण राजकीय क्षेत्रात उंची गाठू शकतात। मला वाटतं राजकारणामध्ये अशा प्रकारचं जबाबदार नेत्यांनी, मंत्र्यांनी वक्तव्य करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे। भरत गोगावले हे अनेक वर्ष लोकप्रतिनिधी आहेत आणि ते खरं तर एखादं विधान करताना पाठीपुढचा बिडा ठेवत नाही अशी माझी कल्पना आहे। त्याचबरोबर मी सुद्धा त्यांच्यावर काम केलेलं आहे आणि त्यामुळे जे मनात असतं ते ओठात त्यांच्या नेहमीच असतं। काल नारायणच्या बद्दल ते बोलले ते अत्यंत योग्य असं आणि खरं बोललेले आहे। खरं तर राणेंनी संघटना ह्या अशा गोष्टीतूनच वाढवलेली आहे। बघा, आमच्या राज्यात, आमच्या देशात आपला देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या अनुसार चालतो, बरोबर आहे। संविधानानुसार अशी कुठलीही मर्डर केस सन्मान्य राणे साहेबांवर नाही,
हे राजकीय आरोप प्रत्यारोप आहेत, ते करत राहू शकतात, काही हरकत नाही. सिंधुदुर्गातील या मेळाव्यातही गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्री पदावर भाष्य करत सुनील तटकरेंना इशारा दिलाय. सगळे जिल्ह्यातले वाट बघतायत, मला कोणतरी सांगितलं पालकमंत्री, ते पण हो, त्याची पण काळजी करायचं कारण नाही. जर आम्ही काम करतो तर त्याला मोबदला मागतोय, जो काम करत नाही त्याला मोबदला मागण्याचा अधिकार नाही. आम्ही नेहमी सांगतो, एखाद्याची चूक झाली त्यांनी 4 वेळा माफी मागितली, तो पुढे जाईल. पण आमची पद्धत आहे, चुकला तर माफी मागू, पण जोपर्यंत आम्ही चुकत नाही तोपर्यंत आम्ही झुकत पण नाही. आधीच अघोरी पूजेच्या आरोपांवरून वादात सापडलेल्या गोगावलेंनी आता नवा वाद अंगावर ओढवून घेतलाय. त्यांची वक्तव्य अशीच सुरू राहिली तर पालकमंत्री पदाची त्यांची वाट आणखी खडतर होईल इतकं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.